ठाणे, रायगड, पालघर आणि नवी मुंबई या जिल्ह्यांमधील नगरपालिका, नगरपंचायती या निवडणुकांकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशी लढतींचं चित्र स्पष्ट झालं। बहुतेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाकरता बहुरंगी लढत होणार आहे। काही मोजक्या उमेदवारांनी निवडणूक रिंगण सोडलेलं असलं तरी मुख्य राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे। त्यामुळे सगळ्या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत। वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रचाराचा जोर चांगलाच वाढलाय। उमेदवार घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत। भाजप, आरपीआय, शिंदे गटानं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट टक्कर देण्याकरता वडगाव मावळमध्ये भाजप, आरपीआय आणि शिंदे शिवसेना गटानं एकत्र येण्याचं ठरवलेलं आहे आणि तशी वज्रमूठ बांधलेली आहे। तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड झालेली आहे। एकूण 32 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे एकत्रित 39 अर्जांची माघार नोंदली गेली आहे आणि 19 जागा बिनविरोध ठरल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य तळेगाव दाभाडेनंतर आपण जळगावकडे वळूया। जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 16 नगरपालिका आणि 2 नगरपरिषदांकरता एकूण 1632 उमेदवार रिंगणात आहेत। यातून 1555 उमेदवार नगरसेवक पदाकरता तर 77 उमेदवार नगराध्यक्ष पदाकरता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीकरता जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणावर 20 नोव्हेंबर या अखेरच्या दिवसापर्यंत 129 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या। या सूचनांवर 27 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यामध्ये शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरता जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांचे प्रभाग बदललेले आहेत। त्यामुळे अन्य प्रभाग शोधण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। 13 प्रभागांचं आरक्षण यंदा सलग तिसऱ्यांदा कायम राहिलेलं आहे। त्यामुळे या प्रभागांमधील माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी मिळालेली आहे। धारावी इथं 1 ते 25 नोव्हेंबर दरम्यान माहिती, शिक्षण आणि संवाद उपक्रमाद्वारे पथकांनी 18,000हून अधिक घरांना प्रत्यक्ष भेट दिली। सेक्टर 1 ते 6 या सगळ्या प्रभागांमध्ये नियुक्ती केलेल्या पथकांच्या माध्यमातून सखोल सर्वेक्षण करण्यात आलं। परिणामी मोहिमेचा हा टप्पा सगळ्यात व्यापक असा ठरला, असा दावा धारावी पुनर्विकास प्रकल्पानं केला आहे। नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजपनं सेंचुरी पूर्ण केलेली आहे। भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली। निवडणुकीआधी भाजपचे 3 नगराध्यक्ष आणि 100 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत। जळगावच्या चाळीसगाव नगरपालिकेच्या निवडणुकीकरता अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण 83 उमेदवारांनी माघार घेतली। यामुळे आता 36 नगरसेवक पदांकरता 118 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदाकरता 4 उमेदवार रिंगणात आहेत। धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेमध्ये भाजपनं ऐतिहासिक कामगिरी केली। भाजपच्या नगराध्यक्षासह सगळ्या 26 नगरसेवकांची बिनविरोध निवड झालेली आहे। विरोधातील सगळे अर्ज मागे घेतल्यानं भाजपचे सगळे उमेदवार विजयी झालेले आहेत। दोंडाईचा नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। जयकुमार रावल यांनी डीजेच्या तालावर ठेकाही धरला। धुळ्यातील दोंडाईचा नगरपरिषदेतील यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री जयकुमार रावल यांना फोन करून शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी दोंडाईचामधील जनतेचे आभार मानले। अशाच पद्धतीनं भाजपवर विश्वास दाखवत राहा असं आवाहन त्यांनी केलं। आमचा प्रयत्न महायुती म्हणून लढण्याचा होता। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची स्वबळाची इच्छा होती असं वक्तव्य सुनील तटकर यांनी केलं। तर निकालाच्या दिवशी बहुसंख्य नगरपालिका महायुतीच्या ताब्यात असणार असल्याचं ते म्हणाले। सांगोल्यामध्ये आजोबांकरता नातवानं निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली। 73 वर्षाचे मारुती बनकर नगराध्यक्ष पदाकरता उमेदवार आहेत। कराडच्या मलकापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत होणार आहे। मलकापूर नगरपरिषदेमध्ये भाजपनं 6 जागांवर बिनविरोध विजय मिळवलाय, तर 16 जागांसाठी 41 उमेदवार रिंगणात आहेत। तुळजापुरामध्ये पिंटू गंगणे याच्या उमेदवारीला
RSSचा विरोध आहे, हा जावई शोध कुणी लावला, जावयाला समोर बोलवा म्हणत ओमराजेंवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खोचक टोला लगावला. सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये विरोधक नसल्यानं आम्हाला आमच्यातच लढाईची वेळ आल्याचं वक्तव्य जयकुमार गोरेंनी केलं. पंढरपुरातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस निवडणुकीतून गायब झाल्याचंही ते म्हणाले. बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून 22 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे 141 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. दरम्यान कुणाचा विजय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगली जिल्ह्यातील 6 नगर परिषद आणि 2 नगरपंचायत निवडणुकीतून 60 जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 41 उमेदवार नगराध्यक्ष पदाकरता तर 594 उमेदवार नगरसेवक पदाकरता रिंगणात आहेत. लोहा नगर परिषद निवडणुकीतून काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोनू उर्फ व्यंकटेश संगेवार यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील नगर परिषद निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण तापलंय. अक्कलकोट आणि दुधनी या नगर परिषदेतील उमेदवार भाजप पळवत असल्याचा आरोप करत उमेदवारांना सहलीवर पाठवण्यात आला होता. जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर भोकरदन नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आणणार असल्याचा दावा सपकाळांनी केला. बारामती नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीतून एका नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 31 नगरसेवकांच्या उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे आता या नगराध्यक्षपदाकरता 5 उमेदवार आणि 24 नगरसेवक पदाकरता 99 उमेदवार रिंगणात आहेत. हिंगोलीमध्ये भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यानं शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. आश्वासनानंतरही तिकीट न मिळाल्यानं ज्योती वाघमारेंनी संतोष बांगरांच्या उपस्थितीत प्रवेश केला. रायगडच्या पेण नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या 6 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. भाजपचे 3, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा विजय झाला. अहिल्यानगरच्या राहतामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झालेल्या उमेदवारानं अर्ज मागे घेतलाय. राजेंद्र पठारे यांनी नगराध्यक्षपदाचे दोन्ही अर्ज मागे घेतले. ठाकरेंच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर एबी फॉर्म चोरी केल्याचा आरोप केला होता. नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीतून अर्ज मागे घेतल्यानंतर भक्तवत्सल सोनार यांना अश्रू अनावर झाले. शिवसेनेकडून पाठबळ नसतानाही त्यांनी अर्ज दाखल केला होता. नातेसंबंधांमुळे आपण माघार घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीतून भाजपच्या उमेदवार मनीषा गोंदकर यांनी माघार घेतली. यामुळे अपक्ष उमेदवार छाया पोपट शिंदे यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. माळेगाव नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपचे रंजन तावरे यांचं मनोमिलन झालं. राष्ट्रवादी 12 या जागांवर लढतीये, तर रंजन तावरे 6 जागा लढवणार आहे. आता आपण एक महत्त्वाची बातमी बघतोय. मी काय साधू संत नाहीये, तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला कामं करून देईन, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नोंदवलं. ते बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. माळेगावमध्ये बिनविरोध करण्याकरता प्रयत्न केला, मात्र ते झालं नाही. 18 उमेदवार निवडून द्या, मी बोललेलं सगळं पूर्ण करेन, तुम्ही काट मारली की मी पण काट मारणार, असं अजित पवार म्हणाले. अठराच्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे. पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार. तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय. मग बघा काय ते. परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर तो वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं, तसं आज वाढपी तुमच्या समोर उभा आहे, तो तुम्हाला विनंती करतोय. पण ते केव्हा दाखवी? 18च्या 18 लोकांना आम्ही पॅनल जे केलेले त्याला तुम्ही निवडून द्यायला पाहिजे. मी काही साधू संत नाही. तुम्ही मला मतदान करा,
मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन. आणि तेवढी मी जिल्ह्याचा पालकमंत्री, 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. काँग्रेसनं उद्धव ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र येणार असल्यानं ठाकरेंच्या सेनेपासून मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये हरकत घेण्याचं ठरवलंय. शरद पवार गटाची आणि काँग्रेसची पुढील आठवड्यामध्ये बैठक होणार आहे. त्याचवेळी शरद पवार गट ठाकरेंच्या सेनेबरोबरही चर्चा करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मुंबईत फुटणार की मनसेला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार याचा फैसला पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबईतील वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी याकरता कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेकडून उड्डाणपूल, सबवे आणि इतर पुलांचं अधिक चांगलं नियोजन केलं जाणार आहे. पुलांची गुणवत्ता सुधारण्याकरता आणि उत्तम दर्जाचे प्रकल्प तयार करण्याकरता महापालिकेकडून लवकरच संरचना आणि अभियांत्रिकी सल्लागारांचं नवं पॅनल नियुक्त करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून 426 घरांच्या विक्रीकरता 20 नोव्हेंबरला लॉटरी काढण्यात येणार होती. मात्र ती तांत्रिक अडचणींमुळे दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता पुढील आठवड्यामध्ये लॉटरी काढण्याचं पालिकेचं निश्चित झालेलं आहे, तरी त्याची नवी तारीख महत्त्वाची ठरेल. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान मेगा ब्लॉक असेल. यावेळी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही फेऱ्या रद्द होणार आहेत. केंद्र सरकारनं शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय घेतला. 4 कामगार संहिता तात्काळ लागू करण्यात आली. त्यासोबतच 29 जुने कामगार कायदे इतिहास जमा झाले. नव्या कामगार कायद्यान्वये सर्व क्षेत्रामध्ये किमान वेतन कायदेशीररित्या लागू होईल. तसंच वेळेवर वेतन देणं बंधनकारक असेल. ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन मिळेल आणि महिलांना रात्रपाळीमध्ये कामाची मुभा आणि समान वेतन मिळणार आहे. 4 दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या भावामध्ये शुक्रवारी 4,700 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी 1,53,300 रुपयांवर आली. सोन्याच्या भावातही 1,700 रुपयांची घसरण झाली. 1,22,300 रुपयांवर ते आलं आहे. वाढती थंडी आणि दाट धुकं यामुळे राजधानी दिल्ली या क्षेत्रात प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलं आहे. अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता 500 AQI अधिक नोंदवली गेलेली आहे. ती अत्यंत गंभीर पातळी असून काही भागातील केंद्रात तर AQI 600 पार नोंदवला गेलाय. शुक्रवारच्या जगभरातील प्रदूषणाच्या नोंदी पाहता दिल्लीतील ही पातळी सर्वाधिक आहे. मुंबईतील प्रस्तावित पॉट टॅक्सी प्रकल्प मुंबई वन या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सोबत जोडला जाणार आहे. सध्या BKC ते कुर्ल्या दरम्यान या प्रकल्पाकरता जागा निश्चिती सुद्धा करण्यात आलेली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये प्रकल्प सुरू झाल्यावर त्याचं तिकीट काढण्याकरता मुंबई वनचा वापर करावा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बेकायदा होर्डिंग्सना आळा घालण्याकरता महापालिका प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागतील असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं होर्डिंग्स विरोधातील याचिकांवरील निकाल शुक्रवारी राखून ठेवला. न्यायालयानं यापूर्वीही अशा होर्डिंग्स संदर्भात आदेश देऊनही प्रभावी उपाययोजना केल्या नाहीत. याबाबत न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली होती. संकेतस्थळावर शुल्क प्रदर्शित न करणाऱ्या राज्यातील 29 कॉलेजेसना प्रत्येकी 1 लाखांचा दंडशुल्क नियामक प्राधिकरणानं ठोठावला. यात मुंबई आणि ठाण्यातील कॉलेजेसचा समावेश आहे. त्यांना 2 आठवड्यांमध्ये दंड भरावा लागणार आहे. तो जमा न करणाऱ्या कॉलेजेसवर कारवाई केली जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या मोहना बुद्रुक इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापकानं मद्यधुंद अवस्थेमध्ये धिंगाणा घातला. त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचं CEO गुलाबराव खरात यांनी म्हटलंय. नवी मुंबईतील नेरूळ इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण झालं. काही दिवसांपूर्वीच मनसे नेते अमित ठाकरे यांनी या स्मारकाचं विनापरवानगी लोकार्पण केलं होतं. त्यानंतर अमित ठाकरेंवर गुन्हा नोंदवला गेला. दरम्यान हा गुन्हा मागे घेतला पाहिजे असं मंत्री गणेश नाईक म्हणाले. ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकापर्यंत उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे. याकरता MMRDA कडून 36 कोटींची निविदा जाहीर करण्यात आली आहे. यामुळे खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश आलंय. फोडाफोडीच्या राजकारणाला थेट देत खासदार श्रीकांत शिंदेंनी विकासाला महत्त्व दिलं. अकोला आणि यवतमाळमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालय तातडीनं सुरू करण्याचे आदेश अण्णा बनसोडेंनी दिले. खासगी भागीदारी धोरणानुसार सुरू करण्याबाबत आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. मालेगावच्या डोंगराळे या ठिकाणी करुणा मुंडेंनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं. दरम्यान त्यांनी सरकारसह रुपाली चाकणकरांवर जोरदार टीका केली.
सावरकरांच्या बदनामी प्रकरणामध्ये राहुल गांधींना दिलासा मिळाला. राहुल गांधींविरोधातील खटला कोर्टाकडून रद्द करण्यात आलेला आहे. न्यायालयीन प्रक्रियेचं पालन न केल्याचा निष्कर्ष कोर्टानं दिला आहे. सिडकोकडून 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आलेली आहे. अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याची सुवर्णसंधी देण्यात आली आहे. उद्यापासून योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे. निलेश राणेंविरोधात वैभव नाईकांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शिवसेना उबाठाचे माजी आमदार वैभव नाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि आमदार निलेश राणेंना गरज नसताना अधिक सुरक्षा दिली गेली असं म्हटलंय. वाढीव सुरक्षा पाहता मतदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय असं वैभव नाईक म्हणाले. अमरावतीमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या ताफ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. काँग्रेसचे अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यानं कार्यकर्त्यांनी विरोध केला. दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अहिल्यानगरच्या निंबळक परिसरातील बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांबाबत उपाययोजना करावी या मागणीकरता वनविभागाच्या कार्यालयासमोर प्रहारच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी मागण्यांचं निवेदन वनविभागाला देण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोडमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मालेगावातील अत्याचार प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नवी दिल्लीमध्ये 10वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली आहे. त्यामुळे शाळेबाहेर पालकांनी सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन केलं. संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. डोंगराळे अत्याचार आणि हत्या प्रकरणी चिमुकलीच्या आई-वडिलांचा चांदवड कोर्टात जबाब नोंदवून घेण्यात आला. चांदवड कोर्टात न्यायमूर्ती वृषाली शृंगारे यांच्या समोर जबाब नोंदवण्यात आला. हा जबाब मालेगाव अप्पर सत्र न्यायालयामध्ये पाठवला जाणार आहे. मालेगाव घटनेचे पुण्यामध्ये पडसाद पाहायला मिळाले. पुण्यातील स्वारगेट चौकामध्ये आरोपीला प्रतिकात्मक फाशी देत महिलांकडून निदर्शनं करण्यात आली. गोंदियाच्या डुग्गीपारमध्ये निर्दयी बापानं पोटच्या मुलीचं लैंगिक शोषण केलं. यात मुलगी गरोदर झाली. आरोपी बापाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय. बुलढाण्याच्या मोहना बुद्रुकमधील जिल्हा परिषदेमध्ये शाळेत मुख्याध्यापकानं मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घातला. प्रार्थना सुरू असतानाच विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापक दारू पिऊन आल्यानं पालक आक्रमक झाले. दरम्यान संबंधित मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अकोल्यामध्ये शिवाजी महाविद्यालय परिसरात सायाळ आढळलं. वनमित्रांच्या मदतीनं सायाळ पकडण्यात आलं. दरम्यान वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली सायाळला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी देवीच्या रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी सहभाग घेतला. भारतीय क्रिकेटपटू स्मृती मानधनाचा 23 नोव्हेंबरला सांगलीमध्ये विवाह सोहळा होणार आहे. विवाह सोहळ्याची जय्यत करण्यात येते. दरम्यान जंगी स्वागताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जळगावामध्ये कृषी महोत्सवाला सुरुवात झाली. 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान 4 दिवसाचा महोत्सव होणार आहे. पिकांच्या लागवडीपासून ते पिकांच्या काढणीपर्यंत या अवस्थेतील विविध अत्याधुनिक कृषी यंत्र आणि अवजारांची प्रात्यक्षिकासह माहिती दिली जाणार आहे. अंबरनाथच्या पूर्वेमध्ये उड्डाण पुलाजवळ कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 मृत्यू झालेला आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते आहे. काही जण गंभीर जखमी पण आहेत. पुणे नाशिक महामार्गावरील चाकण चौकाजवळ भरधाव कंटेनरचा अपघात झाला. सुदैवानं यात कुठलीही दुखापत झाली नाही. कंटेनरचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे.